सिटी सजेस्टच्या या उपक्रमामध्ये मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपल्यापैकी अनेकांना कल्पना असेल की गेले काही महिने सिटी सजेस्टच्या माझ्या माध्यमाच्या अंतर्गत आपल्यापैकी अनेकांचे मी गुंतवणुकीचे जे पोर्टफोलिओ आहेत, म्हणजे याच्यामध्ये इक्विटी असेल, म्युच्युअल फंड असेल, इन्शुरन्स असेल, NPS किंवा इतर पेन्शन प्रॉडक्ट असतील, याच्या संबंधातले माझे काही सजेशन, सल्ला किंवा मार्गदर्शन तुम्हाला करतोय. एकंदरीतच काय घ्यावं काय द्यावं याच्याच बरोबरीने आज मी तिला जो तुमचा स्वतःचा इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ आहे त्याचा कशा पद्धतीनं रिस्ट्रक्चरिंग करता येईल अशा पद्धतीचं ते सिटी सजेस्ट काम करतं. आणि सांगताना मला आनंद होतो की या माझ्या उपक्रमाच्या अंतर्गत आजपर्यंत जवळजवळ 150 जणांनी या सेवेचा फायदा घेतला आहे. आणि गेल्या वर्षभरात करोनाने एकीकडे धुमाकूळ घातलेला असताना आणि शेअर बाजारासहित आपली सगळीच गुंतवणूक क्षेत्र अत्यंत वादळी स्वरूपाची कामगिरी करत असताना अनेकांना अक्षरशः लक्षावधी रुपयांचा उपयोग झालेला आहे. सिटी सजेस्टच्या अंतर्गतच दुसरं सुरू असलेलं काम किंवा सुरू करायचं असलेलं काम म्हणजे 1 एप्रिल 2021 पासनं गुंतवणूक क्षेत्राशी संबंधित वेगवेगळे पेड व्हिडिओज मी लोड करायला सुरुवात करणार आहे. तुम्ही एकदा त्याची आवश्यक असलेली फी भरल्यानंतर कमीत कमी मर्यादित काळासाठी 2 दिवसाचा तुम्हाला त्याला ॲक्सेस दिला जाईल. आणि अगदी आत्ता 2-3 दिवसापूर्वी जसं मी माझ्या सिटी सजेस्ट या फेसबुकच्या पेजच्या माध्यमातून तुम्हाला अनेकांना कल्पना दिली की एक नवीन उपक्रम आपण आता सुरू करतोय. कारण सिटी सजेस्टचं माझं गुंतवणूक विषयक सल्ला असेल किंवा माझे पेड व्हिडिओज असतील, याच्यामध्ये मी तुम्हाला सल्ला दिल्यानंतर प्रत्यक्ष जेव्हा तुम्हाला त्यानुसार कृती करायची आहे, खरेदी असेल, विक्री असेल, पुनर्गुंतवणूक असेल, याच्या संबंधामध्ये मी तुम्हाला काहीही मदत करू शकत नाही. कारण ना मी कोणत्या म्युच्युअल फंडचा एजंट आहे, ना मी कोणत्या इन्शुरन्स कंपनीचा एजंट आहे. आणि एक धोरण म्हणून कोणत्याही प्रकारचा ब्रोकिंग अकाउंट, ट्रेडिंग अकाउंट किंवा डीमॅट अकाउंट माझ्या माध्यमातून तुमची इच्छा असूनही तुम्हाला उघडता येत नाही. आणि त्यामुळे असं लक्षात आलं की अनेकांची याबाबत पंचायत होते. आणि म्हणून सिटी सजेस्टच्याच अंतर्गत फेसबुक पेजच्या माध्यमातूनही आणि अशा व्हिडिओच्या माध्यमातूनही आपल्या आजूबाजूला जी अनेक मंडळी गुंतवणूक क्षेत्रात गेली अनेक वर्ष कार्यरत आहेत आणि आपल्या विश्वासार्ह सेवांच्या जोरांवरती त्यांनी आपलं स्वतःचं असं स्थान निर्माण केलं आहे, अशी मंडळी आपल्याला परिचित करून द्यावीत अशा मर्यादित उद्देशानं मी माईकच्या दुसऱ्या बाजूनी तुमच्या समोर येणार आहे. साधारणपणे मी वक्ता म्हणून बरेच वेळा येतो. एक प्रयत्न असा करणार आहे की या मंडळींची माहिती आपल्यापर्यंत मुलाखतकार या भूमिकेतनं मी आपल्याला पोचवणार आहे. आणि आज सांगायला मला आनंद होतो की या मालिकेतला पहिलाच भाग डोंबिवलीच्या सोहम फायनान्शियल सर्व्हिसेसचे सर्वमान्य लोकप्रिय संदीप मधुसूदन वैद्य किंवा संदीप वैद्य यांच्या मुलाखतीने आपण त्याचा प्रारंभ करणार आहोत. नमस्कार. सिटी सजेस्टच्या मंत्र गुंतवणूक या मालिकेमध्ये संदीप वैद्य, आपलं मनापासून स्वागत. धन्यवाद. संदीप वैद्यांची वेगळी ओळख करून द्यायला हवी अशातला भाग नाही, परंतु गेली 31 वर्ष केवळ डोंबिवलीच्या सार्वजनिक क्षेत्रात नव्हे तर गुंतवणूक क्षेत्रातलंही एक अग्रगण्य नाव म्हणजे संदीप वैद्य. संदीप वैद्य हे नाव आमच्यासारखा हाडाचा आणि जुना डोंबिवलीकर 2 गोष्टींशी ताबडतोब जोडतो. एक म्हणजे टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि त्याच्याशी किंवा त्याच्या व्यतिरिक्तही अनेक मोठं सामाजिक कार्य, आणि दुसरी गोष्ट म्हणजे सोहम फायनान्शियल सर्व्हिसेसच्या माध्यमातून त्यांनी दिलेल्या गुंतवणूक सेवा. आपल्या आजच्या मंत्र गुंतवणुकीचे या भागामध्ये संदीप तुमच्या संमतीने आपण फक्त सोहम फायनान्शियल सर्व्हिसेसच्या कामकाजापुरेसं मर्यादित ठेवू. अन्यथा तुमचीच मुलाखत अनेक भाग मला चालवायला आवडली तरी आयोजनाच्या दृष्टीने अडचणीचे जाईल. माझा पहिला प्रश्न किंवा पहिला मुद्दा या संपूर्ण आपल्या आजच्या गप्पांमध्ये असा असेल की गुंतवणूक क्षेत्रात नेमकं कधी आणि कशामुळे तुम्ही पाऊल टाकलं? गुंतवणूक क्षेत्रात आलो म्हणजे असा की 1989 साली मी LICच्या डेव्हलपमेंट ऑफिसरच्या परीक्षेला बसलेलो आणि तिथल्या इंटरव्ह्यूच्या वेळेला माझी सुहास कुलकर्णी, जे माझे या क्षेत्रातले गुरु आहेत, त्यांच्याशी ओळख झाली. आणि पुढे मी नोकरी करत असल्यामुळे मी काही एवढं LICकडे जाण्याचा एवढा इंटरेस्ट घेतला नाही. पण त्यांनी नंतर बरोबर ओळख वाढवून त्यांनी मला येऊन LICची एजन्सी दिली आणि मी नोकरी करत असल्यामुळे ती एजन्सी मी बाबांच्या नावावर घेतली आणि तिथून माझा गुंतवणूक क्षेत्राशी प्रवास सुरू झाला खऱ्या अर्थाने. आणि मग हळूहळू मी वेगवेगळ्या एजन्सीज बाबांच्या नावावर घेत गेलो आणि मग LIC झालं, मग कंपनी डिपॉझिट सुरू केली, मग न्यू इंडियाची एजन्सी घेऊन नॉन लाईफमध्ये शिरलो आणि असं करत तो प्रवास माझा सुरू झाला.
साधारणपणे नोकरी करत करत जे माणसं गुंतवणूक क्षेत्रामध्ये एजन्सी घेतात त्यांचा आजपर्यंतचा गमतीने सांगायचं झालं तर माझा अनुभव असा आहे की साधारणपणे सॅलरी सेक्शनमध्ये किंवा पगार खात्यात जी मंडळी काम करतात ते हे काम जास्त करतात, कारण इतर या क्षेत्राशी संबंधित नसलेली माणसं अशा माणसांना सल्ला विचारत राहतात. तशी तर तुमची काही पार्श्वभूमी नव्हती. असं असताना ही सुरुवात कशी काय झाली? नाही, ॲक्च्युली असं झालं की 2-3 भेटीत त्यांनी मला महत्त्व पटवून दिलं की साईड बाय साईड तू हे करत राहिलास तर यातनं कसा फायदा होईल. आणि मी एकदा त्याच्यामध्ये शिरलो आणि मग मी अभ्यास करून करून माझ्या लक्षात आलं की अरे हा खूप चांगला प्रोफेशन आहे आणि याच्यामधनं आपण लोकांना सेवा पण काही देऊ शकतो आणि त्याच्यावर आपलं अर्थार्जन पण होऊ शकतं. सुदैवाने बाबा रिटायर झालेले होते म्हणून बाबांच्या नावावर एजन्सी घेतल्या आणि तो व्यवसाय सुरू केला. ह्या क्षेत्रात एकदा व्यवसाय सुरू केल्यानंतर जसजसा वेगवेगळ्या गुंतवणूकदारांशी म्हणा, व्यक्तींशी म्हणा, नागरिकांशी म्हणा संबंध येत गेला आणि आत्ता तुम्ही म्हणलात तसं की त्यानिमित्ताने लोकांच्याही अनेक सेवा गरजा आपण पूर्ण करू शकतो. तर हे सगळं करत असताना या क्षेत्रात कार्यरत राहत असताना एकंदरीतच प्रशिक्षण किंवा ट्रेनिंग, मग ते तुमचं स्वतःचं असेल, तुमच्या या व्यवसायातल्या सहकार्यांचं असेल, मग ते घरातले असतील, ऑफिसमधले असतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ज्यांना सेवा देताय असे गुंतवणूकदार असतील, तर यांच्या ट्रेनिंगचं नेमकं महत्त्व कसं आहे आणि ते वेगवेगळ्या काळात कसं बदलत गेलं याबद्दल तुम्ही काही सांगाल का? ॲक्च्युली कसं आहे की मला स्वतःला म्हणजे माझं असं हे होतं पहिल्यापासून की मी सुहास कुलकर्णींना सांगायचो पॉलिसी आहे ना ती मी जाऊन कॅनव्हास करणार, मला कोणाच्या बरोबर येऊन नको. त्याच्यामुळे मी खूप गो थ्रू जाऊन प्रत्येक गोष्टींचा अभ्यास करायची मला सवय होती. आणि रोज डोंबिवली ते विटी प्रवास करताना मुलुंड स्टेशनच्या अलीकडे मी एक इन्स्टिट्यूट ऑफ एक्सलन्स म्हणून एक बोर्ड बघायचो की जो इन्शुरन्स सेक्टरमध्ये ट्रेनिंग देतात. तर ते दीपक जोशी की जे आमचे गुरु दुसरे की ज्यांच्याकडे मी 2 ते 3 मोठी ट्रेनिंग सेशन्स केली की ज्यातनं पहिल्यांदा मी हे केलं की मी अद्ययावत असलो पाहिजे प्रत्येक गोष्टीसाठी. आणि त्यांचं जे ट्रेनिंग मी घेतली म्हणजे मी ऑफिसमधनं सुटल्यावर जवळजवळ 6 महिने रोज अंधेरीला जायचो आणि तिकडे मी कोर्सेस केले वेगवेगळे. नंतर मी त्या कोर्सेसमध्ये कोच म्हणून काम केलं आणि मग माझ्या लक्षात आलं की अरे आपण आपला बिझनेस होत नाही पण आपण ज्यांना कोचिंग करतोय त्यांचा बिझनेस होतोय, म्हणजे आपल्या ज्या आयडिया आहेत त्या वर्कआउट होत आहेत. आणि मग त्याच्यातून त्यांच्याकडून मला खूप चांगल्या गोष्टी कळल्या की टेक्नॉलॉजीचा कसा उपयोग करून घ्यायला पाहिजे. मग वेगवेगळ्या प्रकारची मी सॉफ्टवेअर घेतली आणि सांगायला मला आनंद वाटतो की सॉफ्टवेअरमध्ये जेवढी मी इन्व्हेस्टमेंट केली त्याच्या खरोखर 50 पटीने माझे LICचे प्रीमियम वाढले. आणि त्याच्यामुळे म्हणजे मी इतकं पिन टू पियानो मला माहिती होती की आमच्या LICच्या ग्रुपमधले तर कोणी मला फोन करायचे की अरे हे कसं करू. मला झोपेतनं उठून जरी कोणी विचारलं तरी त्या सॉफ्टवेअरबद्दल मी पूर्ण माहिती देऊ शकायचो. पण ह्याच्यामुळे काय झालं की त्या कोर्सेसमुळे मला त्या म्हणजे कसं असतं लोक काय म्हणतात की अरे एजंट आला म्हणजे काय तो स्वतःच्या फायद्यासाठी आला. पण त्या कोर्सेसनी आम्हाला हे शिकवलं की तुम्ही त्या माणसाकडे गेल्यावर तुमचं प्रेझेंटेशन आणि हे सगळं असं असलं पाहिजे की तुम्ही त्यांच्याकडनं काही घेण्यासाठी नाही आलेलं तर तुम्ही त्यांना काहीतरी देण्यासाठी आले. म्हणजे जे बोलणं आहे किंवा जो विचार आहे त्यांना कोणतेही प्लॅन प्रेझेंट करताना मला या ट्रेनिंगमुळे हे सगळं शक्य झालं की मी लोकांना काहीतरी द्यायला जायला लागलो आणि त्याच्यातून खरं तर खूप चांगला व्यवसायाची वृद्धी झाली. खरं म्हणजे माझ्या पुढच्या प्रश्नाचं उत्तर काही प्रमाणात तुम्ही नुकतंच दिलं, पण त्या उत्तरामुळेच मला हा प्रश्न विचारायचा मोह होतोय की तुम्ही म्हणलात असे कोर्सेस असतील किंवा तुम्ही नंतरच्या काळामध्ये CFP म्हणजे सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर म्हणून ही परीक्षा दिलीत. तर ह्या अशा पद्धतीच्या अधिकृत शिक्षण प्रशिक्षणामुळे तुम्हाला असं वाटतं का की तुम्ही हे कोर्सेस किंवा हे प्रशिक्षण करण्याआधी तुम्ही ज्या पद्धतीने तुमचं प्रॉडक्ट प्रेझेंट करत होतात, कारण शेवटी आपण द्यायला आलो असं तरी शेवटी प्रॉडक्ट हे प्रेझेंट करावं लागतं. आपण मराठीमध्ये जसं म्हणतो की बोलणाऱ्याची बोरंसुद्धा विकली जातात आणि न बोलणाऱ्याचे मोतीही दिले जात नाहीत. तर माल विकणं किंवा प्रॉडक्ट विकणं याच्या बरोबरीने इतरही काही गोष्टी त्या कोर्सेसमुळे किंवा CFPमुळे बदल झाला असं तुम्हाला वाटतं का? हो, नक्कीच झाला. कारण कसं होतं की पूर्वी फक्त कॉन्सन्ट्रेशन LICवर होतं, पण CFP केल्यामुळे आणि तिथे जे वेगवेगळे मित्र मिळाले किंवा जे माझ्याबरोबर कोर्स करत होते आणि मेन म्हणजे दिलीप कुलकर्णी सर की ज्यांचा
म्हणजे एक असं टार्गेट होतं त्यांचं की मला भारतात 1,00,000 CFP तयार करायचे. आम्ही असंच, मी जसं सांगितलं इन्स्टिट्यूट ऑफ एक्सलन्सला जसं होतं तसं मी 6 महिने रोज ऑफिसमधनं दादरला क्लासला जायचो, संध्याकाळी रात्री 11 साडे 11ला घरी यायचो. पण त्यात जे कन्सेप्ट क्लिअर झाले, म्हणजे माणसाला आपण इन्शुरन्स त्याच्या गरजेपुरता द्यायला पाहिजे, पण त्याला लाँग रनमध्ये जाऊन जे काही त्याचा एक फंड चांगला तयार व्हायला पाहिजे. म्हणजे आपण म्हणतो कॉर्पस प्रत्येक गोष्टीसाठी, की माणसाच्या लाईफ इव्हेंट्समध्ये जे काही त्याला पैसे लागतात त्याच्यासाठी प्लॅनिंग कसं करायला पाहिजे. तर हे सगळं कॉम्बिनेशन करून त्याच्यातनं तुम्हाला त्या क्लायंटच्या गरजा कशा पुरवता येतील ह्याच्याकडे मी जास्त लक्ष द्यायला लागलो. म्हणजे असं लोक म्हणतात ना, लोक खुले म्हणतात अरे LIC काय, यांना कमिशन खूप मिळतं. पण तसं नाही. आता या सगळ्या कन्सेप्टच्या बाहेर म्हणजे CFP झाल्यावर तर मला किती पैसा मिळतो याच्याऐवजी क्लायंटला आपण, म्हणजे जे एथिक्स तिथे जे आम्हाला त्यांनी शिकवले, म्हणजे CFPच्या पोर्शनमध्ये जे एथिक्स आहेत त्या एथिक्समुळे पूर्ण आमूलाग्र बदल झाला, की मला किती मिळतं ते मी बघत नाही, माझ्या क्लायंटला किती जास्त फायदा होईल हे बघायची सवय जास्त लागली. तुम्ही आत्ता या प्रश्नाचं उत्तर देण्याच्या ओघामध्ये त्या गुंतवणूकदाराला जसं नियमित उत्पन्न मिळालं पाहिजे त्याच्या गुंतवणुकीपासून, मग ते म्युच्युअल फंड असेल किंवा इन्शुरन्स असेल, कारण मला पूर्ण कल्पना आहे की इन्शुरन्सच्या बरोबरीनं तुमचं म्युच्युअल फंड आणि इतरही क्षेत्रात काम चालतं. तर मुळामध्ये असं एकीकडे उत्पन्न मिळत असतानाच कॉर्पस तयार होणं, याच्यामधल्या गरजा किंवा याच्यामधली पार्श्वभूमी ही आपल्या वयानुसार उत्पन्नानुसार बदलत असते. आणि गेल्या 30-31 वर्षाच्या तुमच्या या क्षेत्रातल्या कारकिर्दीमध्ये अत्यंत तरुण माणसं असतील, काही मध्यमवर्गीय असतील किंवा मध्यमवयीन असतील आणि काही ज्येष्ठ नागरिकही असतील. कारण हल्लीच्या काळामध्ये या वैद्यकीय प्रगतीमुळे आपल्या सगळ्यांचं आयुर्मान खूप वाढलं आहे, पण दुर्दैवाने बदलत्या अर्थकारणामुळे अनेकदा आपल्या अर्थकारणाचं आयुष्यमान मात्र कमी होत आहे. त्यामुळे मग उत्पन्न आणि कॉर्पस या दोन्ही निकषांवरती जेव्हा तुम्ही हा असा वयोगट बदलतो, मग कधी तरुण असेल, कधी मध्यमवयीन असेल, कधी ज्येष्ठ नागरिक असेल, यांच्याकडे बघण्याच्या दृष्टिकोनातनं तुम्ही नेमकं कसं आणि काय मार्गदर्शन कराल? नाही तर जसं असं आहे की येणारा प्रत्येक क्लायंट जो असतो तो त्याची प्रत्येकाची फायनान्शियल पोझिशन म्हणा किंवा त्याच्या गरजा वेगवेगळ्या असतात. तर बेसिकली त्यांच्या गरजानुरूप त्यांना प्लॅनिंग करून देणं काहीतरी, की आता जसं आहे की वयोवृद्ध माणूस एखादा आला तर त्याला जे मंथली इन्कम मिळतोय तो त्याला पुरेसा होईल या प्रकाराने त्याला काहीतरी प्लॅनिंग करून देणं. किंवा असं आहे की आता आपण बघतोय की दिवसेंदिवस रेट ऑफ इंटरेस्ट कमी होतोय, तर आज दुर्दैवाने आपल्याकडे काय बाहेरच्यासारखी सोशल सिक्युरिटी नाही आहे की त्या माणसाला काही लिक्विडिटी राहून, जर सिनियर सिटीजन असेल तर लिक्विडिटी राहून परत त्याचं जेवढं गरज आहे त्याच्यापेक्षा थोडी अमाऊंट जास्त दर महिना त्याच्याकडे येईल. कारण खूपशा लोकांचं काय असतं की त्याला रिटायरमेंट कॉर्पस आला की तो सगळा घेऊन मंथली इन्कमला टाकून द्यायचा आणि मग सेव्हिंगला ते पैसे 2-2.5% पडून राहतात. तर आम्ही त्यांना ते प्लॅनिंग करून देतो की तुम्हाला जेवढी महिन्याची गरज आहे त्याच्यापेक्षा 5,000 रुपये दर महिना घरात जास्त घ्या, बाकीचे पैसे तुम्ही क्युम्युलेटिव्हला जर ठेवलेत तर पुढे 5 वर्षांनी तुमचा कॉर्पस वाढेल आणि मग त्या वाढलेल्या कॉर्पसवर रेट ऑफ इंटरेस्ट जरी कमी झाला तर ते मॅच होऊ शकतं. किंवा काही लोकांना जर अगदी 60चे असतील तर आता तुम्ही जसं म्हणालात की आयुर्मान वाढलेलं आहे, तर कित्येक 60च्या माणसांना आम्ही सांगतो की एक्स्ट्रा पैसे जे येतात त्याचे SIP सुरू करा. 5 वर्षांनी त्याच्यातनं तुम्हाला कॉर्पस मिळेल आणि FD-पेक्षा तुम्हाला तिथे इंटरेस्ट जास्त मिळेल. पण हे करताना तो 60-65 पर्यंतचा माणूस असेल ना त्यालाच हे कळू, म्हणजे म्युच्युअल फंडचा फायदा काय आहे किंवा SIP काय आहे. कारण त्याच्यावरच्या माणसांना ते म्हणजे हे होत नाही, त्यांना ते शेअर मार्केट नको असतं. तर मग त्यांना आम्ही हे सांगायलाही जात नाही. मग त्यांना आम्ही आपलं रेग्युलर जे पद्धती आहेत त्या, म्हणजे आपण जसं म्हणतो कंपनी डिपॉझिट, नंतर पोस्ट आणि ह्या स्कीम सांगतो. पण शक्यतो ह्याच्याप्रमाणेच प्लॅनिंग सांगायचा प्रयत्न करतो. मध्यमवयीन पण येतात की ज्यांची मुलं आत्ता शिकतायत, मग त्यांना मुलांचं हायर एज्युकेशन, त्यांचं काय लग्न सेटअप, त्यांची जी इतर गोल असतील त्याप्रमाणे त्यांना आम्ही प्लॅनिंग करून देतो. आणि त्यांना मेन हे सांगतो की आपण जे प्लॅनिंग केलं आहे त्यात एखादी FD जर आपण मुलाच्या 12वी नंतरच्या शिक्षणासाठी ठेवली आहे तर ती त्याच्यासाठीच वापरा. तुम्ही ती दुसरीकडे जर हलवलीत तर तुम्हाला प्रॉब्लेम होईल. अगदीच गळ्यापर्यंत येत नाही की काहीतरी खूप मोठी मेडिकल इमर्जन्सी आली तरच ते पैसे काढा. आणि तरुणाई तर म्हणजे त्याच्यावर बोलण्यासारखं खूप आहे की म्हणजे त्यांना आपण काय समजवतो आणि ते नंतर काय हे घेऊन येतात, हे खूप मोठमोठे किस्से आहेत त्याच्यामध्ये. एखादं उदाहरण सांगू शकाल का?
नाही, उदाहरण म्हणजे असं आहे की लोक येतात खूप उत्साहाने, की त्यांना आता कसं आहे की आपण हे जसं म्हणतो की पूर्वी कसं होतं की एक बाबा हायर मिडल क्लास म्हणायचे, पण आता हे नवीन जे तरुणाई आहे यांना पगार खूप असतात, पण त्याच्याबरोबर त्यांचे खर्च पण खूप असतात. म्हणजे असं होतं की नवीन नोकरी लागली आहे आणि मुलं येतात, अरे आम्हाला काहीतरी प्लॅनिंग करून दे, 10,000 दर महिना आम्हाला टाकायचे आहेत, आणि हे सगळे वाचत असतात. त्याच्यामुळे सगळ्यांना SIP आणि हे सगळं माहिती असतं. आम्हाला 10,000ची मला SIP करून दे, बस मस्त 30 वर्ष मी चालवीन. आणि 1 वर्षात 1,00,000 रुपये जमले तिथे की हे येतात, अरे नाही रे मी जरा बॅकपॅक टूरला चाललो आहे, नाही रे मी दुबईला चाललो आहे. म्हणजे ह्या लोकांना आपण जे कन्सेप्ट समजावून सांगतो ते खूप थोड्या अवधीत पैसे जमलेले दिसले की हे लगेच काढायला येतात. किंवा आता आपण बघतो की हे लोक सगळे टेक्नो सॅव्ही आहेत, त्याच्यामुळे त्यांचे सतत एक काहीतरी विंडो शेअर मार्केटची सुरू असते, तिकडे काहीतरी दिसलं की तिकडे पळतात. पण आम्ही त्यांना हे सतत समजवायचा प्रयत्न करतो की आपण जे प्लॅन केलाय तो प्लॅन डिस्टर्ब होऊन देऊ नका शक्यतो. तुमच्या आत्ताच्या प्रश्नामध्ये आपण एकंदरीतच वयसापेक्ष म्हणजे तरुण असतील, मध्यमवयीन असतील किंवा वयस्क माणसं असतील यांचा विचार केला. पण तुमची जशी 30-31 वर्ष या क्षेत्रात आहात तसं मी हे गेली 32-33 वर्ष या क्षेत्रात आहे. आणि आपल्या दोघांचाही अनुभव असा आहे की गुंतवणूक ही जेवढी वयसापेक्ष असते तेवढीच कालसापेक्षही असते, उत्पन्न सापेक्ष साहजिकच असते. विशेषतः गेले वर्षभर जे काही करोनाचं आपल्याकडे थैमान सुरू आहे त्यामुळे तुम्ही जी कुठच्याही वयोगटात असलात तरी गुंतवणुकीकडे बघण्याचा दृष्टिकोन गुंतवणूकदारांचा बदललाय असं तुम्हाला वाटतं का? आणि तो कशा स्वरूपात बदललाय, जर बदलला असेल तर? नक्कीच बदललाय. म्हणजे एक तर काय आहे की या कोरोनामुळे खूप लोकांना आर्थिक फटका तर मोठा बसलेला आहे, पण वेगळ्या पद्धतीने विचार करायलाही उद्युक्त केलेले आहे. म्हणजे आता येणारे लोक असे पण विचार घेऊन येतात की परत अशी काही झालं आणि आमचं वर्षभर नोकरी गेली तर त्यासाठी पण काहीतरी प्लॅनिंग करून ठेवायला पाहिजे. किंवा काही जण होते की अरे मला काय होतंय असं म्हणणारे पण आता स्वतःहून मेडिक्लेम काढायला येतात, कारण घरामध्ये आजूबाजूला खूप आर्थिक फटका लोकांना बसलेला आहे याचा. आणि दुसरं असं आहे की ज्या लोकांचं चांगली इन्व्हेस्टमेंट होती आधीपासून, तर त्यांना एवढं जेव्हा गरज पडली तेव्हा त्यांनी पैसे काढून घेतले आणि त्यांच्या गरजा भागल्या. किंवा असं पण आहे की ज्यांना नोकरी गेली किंवा ज्यांचा पगार कमी झाला त्यांना आम्ही सल्ले दिले की तुम्हाला आत्ता जर प्रीमियम भरणं किंवा SIP करणं शक्य नसेल तर आत्ता तुम्ही जरा पॉज करा द्या. बरोबर. म्हणजे काही जणांनी पॉज केल्या, काही जणांनी बंद केल्या, काही जणांनी पैसे विड्रॉ केले. आणि मला असं वाटतं की ती काळानुरूप गरज होती. त्याच्यामध्ये मी ज्यांना जसं गरज होती तसतसे सल्ले देऊन कोणाला पैसे हवेत तर पैसे काढून दिले, कोणाच्या SIP स्टॉप केल्या, कोणाचे LIC प्रीमियम होते पण LICमध्ये तसं काही पॉज आणि हे नाही आहे. त्याच्यामुळे त्यांना आता पुढे जेव्हा त्यांना शक्य होईल तेव्हा ते प्रीमियम त्यांना भरायला लागतं. नाही, पण मुळातच LIC सकट इतर अनेक ठिकाणी जसं तुम्ही आत्ता इतका वेळ SIPचं बोललात त्याच्याच बरोबरीने तुम्ही मगाशी म्हणलात तसं एकंदरीतच हे नव्याने नोकरी लागणारी किंवा गेल्या 5-7 वर्षात ज्यांनी अर्थार्जनाला सुरुवात केली अशा सगळ्या मंडळींना खूप मोठ्या प्रमाणावरती पगार पहिल्यापासून मिळतो. म्हणजे हेव्याची गोष्ट नाही, आनंदाचीच गोष्ट आहे. म्हणजे गमतीने अनेकदा असं म्हणलं जातं की आजोबांना रिटायर होताना पगार नव्हता, त्याच्याहून जास्त पगार नातवाला आहे. मग अशा वेळेला ते एक रकमी पहिला प्रीमियम भरून किंवा ज्याला वन टाईम प्रीमियम पेमेंट म्हणू किंवा लमसम पेमेंट म्हणू अशा ज्या पद्धतीने गुंतवणूक करता येतं, तर या गुंतवणुकीबद्दल नेमकं तुमचं काय मत आहे? नाही, माझ्या मताने की लमसम करण्याच्या ऐवजी जे इयरली प्रीमियम आहेत LIC, म्हणजे शेवटी आता नवीन याला काय आहे की तुमचं कॉम्बिनेशन पाहिजे. बरोबर. की काय होतं की मुलं गुगलवर सर्च करतात, वाचतात, अर्धच काहीतरी करतात. म्हणजे त्यांना वाटतं मी टर्म इन्शुरन्स 2 कोटीचा केला म्हणजे झालं, आता माझ्या हात वरती पोहोचले. पण त्याच्याबरोबर जे सेव्हिंग पाहिजे ते लोक करत नाहीत. म्हणजे मी आलेल्या तरुण पिढीला हे सांगतो की मी 2 रुपयात वडापाव खाल्लाय आणि आज मला 20 रुपयात खायला लागतोय. तसंच तुम्ही वडापाव खात नाहीत, तुमचं स्टेटस वरचं आहे. तुम्ही आज 400 रुपयाला पिझ्झा खाताय तो तुम्हाला 4000ला खायचा आहे. तर कारण काय होतं की नवीन आलेली मुलं असा पण त्यांचा ट्रेंड असतो की अरे मला 1,00,000 रुपये आहे पगार, पण मला माझे खर्च पण आहेत ना स्वतःचे. म्हणजे मी इतके तास काम करतो, मग मी दर शनिवार रविवार मी नाही, म्हणजे मी आउटिंगला जातो. म्हणजे ती अमेरिकन स्टाईल आली. पण मी त्या प्रत्येकाला हेच समजावायचा प्रयत्न करतो की त्यांच्याकडे रिटायर्ड लाईफ प्रोटेक्टेड आहे, जे आपल्याकडे नाही आहे.
आणि आज जर तुम्ही मार्केटचा रेट 6% घेतला तर 1 कोटी एखाद्या माणसाकडे जर असतील तर त्याला 50,000 रुपये पर मंथ पेन्शन पुढे मिळू शकतं. बरोबर. पण जर आज आपण असं धरलं की एशियन कंट्रीजमध्ये सिंगापूर ही डेव्हलप कंट्री आहे आणि त्यांच्या सुदैवाने आपली कंट्री जर त्यांच्या रिटायरमेंटपर्यंत जर डेव्हलप झाली तर तिथे 1.5% रेट आहे. बरोबर. म्हणजे जेव्हा 1 कोटी ते गुंतवतील तेव्हा त्यांना 12,500 रुपये महिना मिळणार आहेत आणि एखाद्या वेळेस त्यांचा त्यावेळेचा दर महिन्याचा खर्च 2.5-3 लाखापर्यंत गेलेला असणार आहे. तर त्याच्यामुळे हे मॅचअप करण्यासाठी आम्ही त्यांना सल्ला देतो की लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट जी कराल तुम्ही, मग ती LICत असेल, म्युच्युअल फंडमध्ये SIPच्या स्वरूपात असेल किंवा इतर अनेक स्टॉक मार्केटमध्ये असेल, तर लोकांना काय सवय आहे की बस मला 15 दिवसात किती 10% मिळाले ना मी बाहेर पडतो. तर मी त्यांना सांगतो की कधी कधी असं होतं की तुम्ही लॉस ऑफ प्रॉफिट तुमचा खूप होतो. करेक्ट. म्हणजे मी स्वतः प्रत्येकाला हा सल्ला देतो की श्रद्धा आणि सबुरी, तुम्ही सबुरी ठेवा. तुमचं जे लॉंग टर्म प्लॅनिंग आहे ते तसंच करा. थोडक्यात काहीतरी 10-15% मिळतात म्हणून बाहेर पडू नका. असे खूप जण येतात की ज्यांना असं वाटत असते मलाच सगळं कळतं याच्यातलं, आणि ते म्युच्युअल फंडमध्ये पण एका वर्षात 3दा पैसे काढतात. त्याच्यात त्यांना आपण समजावून जरी सांगितलं की अरे तुझा प्रत्येक वेळेला एक्झिट लोड जाते तुला हे, पण ते त्यांच्या लक्षात येत नाही. पण मी त्यांना हे विचारतो की आत्ता तुम्ही पैसे काढून काय करणार आहात. म्हणजे तुम्ही अगदी ह्याच मुद्द्यावरती, कारण आपली संपूर्ण चर्चा त्याच दृष्टिकोनातून चालली आहे, तर तुमच्या या मुद्द्याचंच उत्तर देत असताना याच्यामध्ये जर गोल ओरिएंटेड इन्व्हेस्टमेंटचाही समावेश केला तर ते मला वाटतं वेगळा प्रश्न विचारायला लागणार नाही. नाही, गोल ओरिएंटेड इन्व्हेस्टमेंट हे तर खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. कारण प्रत्येकाच्या लाईफ स्पॅनमध्ये ज्या वेगवेगळ्या आपण म्हणूया की गोष्टी आहेत, म्हणजे मुलगा तरुण आहे तर तो आता तुम्ही बघाल तर नवीन ट्रेंड आहे. म्हणजे आता कधी कधी हेही समजवायला लागतं की तो म्हणतो अरे मी 35 वर्षाशिवाय लग्नच करणार नाही. एक्झॅक्टली. मग मी त्याला सांगतो की तू 25व्या वर्षी आई वडिलांच्या हाताशी आलास तर तू 35ला लग्न केलंस, अगदी तुला लगेच मूल झालं तर तुझं मूल तुझ्या हाताशी यायला 60 येणार आहे. तर तिथपर्यंत तू काम करणार आहेस का? कारण हा एक परत असतो की मला 5 लाख पगार आहे आणि मी ठरवलंय 85ला रिटायरमेंट घ्यायची. हा एक नवीन म्हणजे ठीक आहे, म्हणजे फार मोठ्या प्रमाणावर हा ट्रेंड आहे. काही प्रमाणात ब्रेन ड्रेनने म्हणा, बर्नआउट म्हणा, त्यानेही ते होतं अगदी. तर आम्ही त्यांना तेच सांगतो मग एवढा तुम्हाला पगार आहे तर तुम्ही त्या दृष्टीने इन्व्हेस्टमेंट करा की तुम्हाला 15 वर्षात तुम्ही अशी इन्व्हेस्टमेंट करून ठेवा की तुम्हाला पुढपर्यंत काही बघायला लागणार नाही. पण ज्या प्रमाणात पगार आहेत त्या प्रमाणात या नवीन मुलांचे किंवा यांचे खर्च पण अमाप आहेत. म्हणजे आता मी कित्येक जणांना सांगतो की तुम्ही एक्सेल करा तुमची एक, आणि या एक्सेलमध्ये रोजच्या तारखेला तुम्ही लिहून ठेवा प्रत्येक वाले तुमचे कोणी, म्हणजे मॉलवाले, हे वाले, ते वाले, काय तुम्ही खाता, कुठे हॉटेलवाला आहे ते, ह्याचा तुमचा खर्च किती होतोय. म्हणजे असं मला लक्षात आलं आता या गेल्या 8-10 वर्षात की चांगली सॅलरी आहे आणि मोठ्या कॉम्प्लेक्समध्ये राहतात तर तिथलं एक कल्चर वेगळं आहे की एव्हरी सॅटर्डे संडे ते लोक ग्रुपच्या ग्रुप बाहेर जातात. म्हणजे एक त्या कॉम्प्लेक्समध्ये ग्रुप झालेला असतो, ते आज ह्या मॉलमध्ये, उद्या त्या मॉलमध्ये, उद्या ह्या रिसॉर्टला, परवा त्या, म्हणजे शनिवार रविवार ते घरात नसतात. पण ह्याच्यातनं हजारो रुपये खर्च होतात की किंवा एक ते याचं स्टँडर्ड असतं त्याच्यामुळे त्या मुलांना ते अशा कोणत्या तरी शाळांमध्ये घालतात की त्याची फी खूप असते. तर त्यांना आम्ही हे समजवायचा प्रयत्न करतो की तुम्ही एक एक्सेल शीट करा. मी तर कित्येक जणांना असं सांगतो की एक काम करा, तुम्ही 4 रविवार घरी चूल पेटवू नका, पण 2 शनिवार रविवार घरात राहा आणि बाहेरनं मागवा. कारण तुम्ही मॉलमध्ये गेल्यावर जी खरेदी होते तुमची ती अनाठाई खरेदी असते. कारण कित्येक वेळेला असं होतं यांनी घेतलं म्हणून मी घेतलं, आणि असं हे केल्यानंतर ना कित्येक वेळेला असं होतं की त्या माणसाकडनं आम्हाला 50-50 हजार रुपये दर महिना त्याला आम्ही सेव्हिंग दाखवू शकतो. आम्ही त्याला सांगतो 6 महिने करा आणि मग या, जेव्हा तुम्हाला वाटेल की हे तुम्ही करू शकताय. कारण ज्या माणसाला 5-6 लाख पगार आहे तर त्यांनी 50-60 हजार रुपये अगदी कसेही, म्हणजे मुंबईत किती हायफाय एरियात राहिला तरी त्याचं मला वाटत नाही की 5 लाख रुपये महिन्याचा खर्च असेल. आता बोलण्याच्या ओघामध्ये आता शेवटच्या वाक्यात तुम्ही असं म्हणलात की दरमहा 50-60 हजार रुपये किंवा एक विशिष्ट रक्कम, रकमेला महत्व नाही, दरमहा ती रक्कम गुंतवत राहणं हे महत्वाचं आहे. मग याची सांगड एकंदरीतच म्युच्युअल फंडमध्ये ज्याला आपण SIP म्हणतो त्याच्याशी, किंवा जे तुम्ही LICचे इतकं मोठ्या प्रमाणावरती काम करता त्या LICशी कशा पद्धतीने, कोणत्या प्रॉडक्टच्या माध्यमातून घालता येईल असं तुम्हाला वाटतं? नाही, आता कसं आहे की LICमध्ये
गोल ओरिएंटेड, म्हणजे त्या माणसाचं रिटायरमेंटसाठी काही फंड क्रिएट करून देणं, मुलांच्या शिक्षणासाठी, मुलीच्या लग्नासाठी, किंवा काही मिसेससाठी काही फंड तयार करून देणं, असं पॉलिसी ओरिएंटेड ते आपण करून देतो. आणि SIPच्या माध्यमातून त्यांना लॉंग टर्म प्लॅनिंग करून, म्हणजे असं आहे की एखादा माणूस जर दर महिन्यात 30-35 हजार रुपये SIP मध्ये देत असेल तर त्याला लॉंग रन मध्ये, फक्त त्यांना आम्ही प्रत्येकाला जीव तोडून हेच सांगतो की जिथपर्यंत गळ्यापर्यंत येत नाही तिथपर्यंत ह्या पैशाला हात लावू नका आणि उगाच इकडे तिकडे शिफ्ट करू नका. कारण ज्या सायकल असतात बिझनेस मार्केटच्या, ज्या सायकल्स आहेत त्याच्याप्रमाणे तुम्हाला त्यातनं नक्की फायदा होणार आहे. बेसिक असं आहे की जो माणूस महिना 50,000 रुपये बाजूला काढतो तो ऑटोमॅटिकली 6 लाख रुपये वर्षाला बाजूला काढतो, आणि जेव्हा तो 10 वर्ष होतात तेव्हा 60 लाख रुपये त्याच्या बाजूला पडलेले असतात. आणि हे एरवीच्या केसमध्ये नाही पडू शकत, कारण या लोकांचं ना खर्चाचं प्रमाणच काही, म्हणजे ते खूप वेगळंच गणित आहे खर्चाचं. ते वाद्य व्हायला भडूत गुंतवणुकीचं महत्व ह्या मंत्र गुंतवणुकीच्या माध्यमातून मांडण्याचा माझा प्रयत्न आहे. आपल्या चर्चेच्या या टप्प्यावरती एक नेमका प्रश्न तुम्हाला विचारायचा मोह मला आवरत नाहीये की सोहम फायनान्शियल सर्व्हिसेस ही जी तुमची संस्था आहे त्या संस्थेच्या माध्यमातून नेमक्या कोणकोणत्या स्वरूपाच्या सेवा किंवा सर्व्हिसेस किंवा प्रॉडक्ट्स हे तुम्ही गुंतवणूकदारांना देत असता? आता बेसिकली माझ्याकडे कसं आहे की LIC कंपनी डिपॉझिट्स आहेत, मेडिक्लेम आणि कार इन्शुरन्स वगैरे हे पण नॉन लाईफमध्ये पण काम करतो. म्युच्युअल फंड आहे, बॉन्ड काही जे येतात RBIचे बॉन्ड आहेत, किंवा इतर वेळोवेळी जे बॉन्ड येत असतात जे सिक्युअर्ड असतात ते सगळे मी हे करतो. कंपनी डिपॉझिट करताना मी शक्यतो बघतो AAA रेटेड कंपनी असेल अशाच कंपन्यांचे FDs मी करतो. त्याच्यानंतर मी काय केलंय की एका सॉफ्टवेअर कंपनीशी टायअप करून मी माझं स्वतःचं ॲप डेव्हलप करून घेतलंय. माझ्याकडे जो कोणी इन्व्हेस्टमेंट करतो एकदा, तर त्याला ॲपवर गेलं की त्याला त्या दिवसाची व्हॅल्यू कळते. म्युच्युअल फंडमध्ये रोज रात्री 12:30 वाजता अपडेट होतात आणि त्यांना ते कळलं. त्याच्यामध्ये मग असं आहे की मला माझ्याकडनं घेतलेल्या जरी काही FD नसतील, LIC नसतील, म्युच्युअल फंड नसतील, तरी मी त्यांना ते त्याच्यामध्ये ऍड करून देऊ शकतो. बेसिक काय होतं की कित्येक वेळेला लोकांना माहिती नसतं की माझं काय आहे इन्व्हेस्टमेंट किंवा ॲज ऑन डेट काय व्हॅल्यू आहे, तर ती त्यांना मिळू शकते. परत माझं एक क्लायंटचं पोर्टल आहे, म्हणजे मोबाईल ॲपसारखं ज्यांना लॅपटॉपवर किंवा डेस्कटॉपवर बघायचं आहे ते आहे, वेबसाईट आहे. या सगळ्यावर त्यांना मी जो लॉग इन ID आणि पासवर्ड देतो त्याच्यातनं ते एंटर करू शकतात. दुसरं असं आहे की माझं एक BSE स्टार म्हणून एक बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आहे, त्याचं पण मी लोकांना फ्री मेंबर हे देतो, लॉग इन ID पासवर्ड, ज्याच्या थ्रू ज्यांना कोणाला वाटतं की माझा स्टडी आहे, काही लोक माझ्याशी कन्सल्ट करतात आणि ते डायरेक्ट तिकडच्या तिकडे इन्व्हेस्टमेंट करतात. तर म्हणजे त्याच्यामुळे कसं झालंय की लोकांना असं वाटतं की अरे वा चला माझ्या हातात माझी काय जी काही इन्व्हेस्टमेंट आहे ती माझ्या हातात डायरेक्ट फील, आणि त्याच्यामध्ये अजून काही ॲडिशनल फीचर्स आहेत. म्हणजे काही लोकांना समजा असं वाटतं की त्यांची जी महत्वाची डॉक्युमेंट्स आहेत ती पण मी स्कॅन करून त्यांना त्याच्यात देऊ शकतो. करेक्ट, एक्झॅक्टली. आत्ता बोलण्याच्या ओघामध्ये तुम्ही कंपनी FD किंवा कंपन्यांच्या मुदत ठेवींचा उल्लेख केलात. जगामध्ये अत्यंत मोजके देश आहेत की ज्यांच्यामध्ये अशा पद्धतीचं इन्व्हेस्टमेंट प्रॉडक्ट हे उपलब्ध आहे. तुम्ही तुमच्या सोहम फायनान्शियल सर्व्हिसेसच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना काय वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा देता हे तर आत्ता सांगितलंच. हे ऐकत असताना आणि माझी ही 30-32 वर्ष धोरण अंमलबजावणी या दृष्टिकोनातून, मग कधी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज असेल, कधी SEBI असेल, कधी ब्रोकिंग फर्म असेल, 22 वर्षाचं NSDL असेल, याच्यातनंही जे अनुभव आहेत त्या पार्श्वभूमीवरती मला तुम्हाला असं विचारायचं वाटतं की एकंदरीतच गुंतवणूक म्हटल्यानंतर पैसे, त्याची सुरक्षितता म्हणजे सेफ्टी, त्याची लिक्विडिटी, त्यातनं होणारा फायदा, या गोष्टी आपण बघतो. पण काही गोष्टी आपण कायद्याची गरज म्हणून सोडून देतो, पण त्या तितक्याच महत्त्वाच्या असतात. तर या दृष्टिकोनातनं साधारणपणे प्रिन्सिपल सेफ्टी, रिटर्न, लिक्विडिटी या गोष्टींच्या बरोबरीने कोणत्या गोष्टींचा विशेषतः गुंतवणूकदारांनी विचार केला पाहिजे असं आपल्याला वाटतं? बेसिकली असं आहे की आम्ही प्रत्येकाला, म्हणजे माझा थोडा हे असतो, प्रत्येक क्लायंटला काय असतं, क्लायंट खूप घाईत येतात, काय करून टाक रे माझ्या नावावर. तर मी सांगतो नाही, शक्यतो आयदर ऑर सर्वायवर. करेक्ट. प्रत्येक गुंतवणूक जी आहे ती आयदर ऑर सर्वायवर किंवा एनिवन ऑर सर्वायवरमध्ये असली पाहिजे. त्याच्यावरती पण तुम्ही एखादा नॉमिनी म्हणून नाव द्या, नॉमिनेशन द्या. कारण एवढ्या वर्षाच्या ह्याच्यात असं झालेलं आहे की दुर्दैवाने
म्हणजे 2 होल्डर आहेत तर दोघंही ऍक्सिडेंटमध्ये गेले correct. किंवा काही आता करोना काळात पण अशा काही अगदी, गोष्टी अगदी, झाल्या, अगदी. तर त्यावेळेला मग लिगल फॉर्मॅलिटी करत बसण्यापेक्षा आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही एक नॉमिनी द्याच, पण जॉईंट होल्डर एक द्या किंवा एनीवन ऑर सर्व्हायवर एक द्या, की ज्याच्यामुळे तुमची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती तुमच्या पश्चात जो असेल त्याला ती मिळू शकेल. दुसरं, प्रत्येकाला ना मला खूप जणांना सांगावं वाटतं की हल्ली टेक्नोसॅव्ही असतात. एक्झॅक्टली. प्रत्येक जण ना आपली इन्व्हेस्टमेंट एका लॅपटॉपमध्ये ठेवतो, पण तो लॅपटॉप जर उघडताच आला नाही तुमच्या पश्चात कोणाला, तर माझं असं प्रत्येकाला सांगणं आहे की एक ब्लॅक अँड व्हाईटमध्ये तुमच्या ज्या गुंतवणुकी आहेत त्या तुमच्या लाईफ पार्टनरला किंवा तुमचं मूल संज्ञान असेल तर त्याला दाखवून ठेवा. कारण जर तुम्ही हे कोणाला सांगितलेलं नाही, आता कित्येक वेळेला काय होतं, एखादा मुलगा असतो किंवा मुलगी असते, ते लग्नाच्या आधी एखादी पॉलिसी काढतात किंवा गुंतवणूक करतात, तिथे त्यांची आई नॉमिनी असते आणि ते नॉमिनेशन बदलायलाच विसरून जातात. म्हणजे ह्या गोष्टींकडे पण थोडं लक्ष द्यायला पाहिजे. कारण जेव्हा हे ओपन टायटल डॉक्युमेंट होतात त्याच्यानंतरचे जे कायदेशीर काय हे आहेत त्याच्यामध्ये आपलेच पैसे मिळायला आपल्यालाच खूप त्रास होतो. खूप जणांचं असतं की माझी गुंतवणूक आहे नाही, मी कोणाला सांगणार नाही. म्हणजे घरात आपल्या मिसेसला पण ते सांगत नाहीत आणि असे इन्सिडेंट माझ्या डोळ्यासमोर आहेत की त्या माणसाला त्याचे काय पैसे ठेवलेले आहेत तेच त्याच्या बेटर हाफला माहिती नाही आहे आणि तो मनुष्य गेल्यानंतर ती रडते आणि ती नंतर तिला जेव्हा एक एक गोष्टी मेलवरनं आणि याच्यावरनं मिळायला लागतात तर ती म्हणते की काय याचा उपयोग आहे, मला हे माहितीच नाही याचे एवढे पैसे आहेत. तर ह्या गोष्टी जर आपण सांगून ठेवल्या, म्हणजे कुठेतरी ब्लॅक अँड व्हाईटमध्ये लिहून ठेवा की जेणेकरून आपल्या पश्चात आपल्या नॉमिनीला किंवा आपल्या बेटर हाफला आपली जी काही इन्व्हेस्टमेंट आहे ती म्हणजे एनकॅश करून घेण्यासाठी उपयोगाला येईल. किंवा असंही की तुमची जी आपण मी जे म्हटलं की लॉंग टर्म प्लॅनिंग करतो, तर हे प्लॅनिंग आपल्या घरातल्या प्रत्येकाला माहिती पाहिजे. किंवा कधी कधी आम्ही असं म्हणतो की तुम्ही मुलाला सांगा की तुझ्यासाठी मी 50 लाख रुपये ठेवलेत, तर त्याची पण शिक्षण घेण्याची उमेद वाढू शकते त्याच्यामुळे. कारण कसं आहे की कित्येक वेळेला असं असतं की घरातल्यांना माहितीच नसतं की काय आहे, आपल्यासाठी काय करू शकतात आई बाबा, तर त्यांना पण आपण माहिती करून दिलं तर त्याचाही उपयोग होतो. आणि दुसरं असं आहे ना की म्हणजे मी असं बघितलेलं आहे मी स्वतः की थोडं म्हणजे कधी कधी काय होतं की गुंतवणूक सल्लागार हा खूप प्रोफेशनल असतो. तर मी स्वतः असं म्हणतो की गुंतवणूक सल्लागार हा त्यांचा एक फॅमिली मेंबर जर झाला ना तर खूप चांगलं होतं. कारण कित्येक गोष्टी ते आपल्याशी मग शेअर करतात आणि त्याच्यातून आपल्याला त्यांना प्लॅनिंग देणंही खूप सोयीचं जातं. आत्ता संदीप वैद्य म्हणले तो माझा स्वतःचा अनुभव सांगतो. पूर्वीच्या काळी जसं आपल्याकडे फॅमिली डॉक्टर असायचे तसे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये खरं सांगायचं म्हणजे फॅमिली इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर असण्याची नितांत आवश्यकता आहे. आणि मंत्र गुंतवणुकीच्या या मालिकेच्या माध्यमातून अशा पद्धतीच्या खरोखरच ज्यांच्यावरती पिढीजात विश्वास ठेवावा आणि जे अनेक पिढ्यांचा विचार करून तुम्हाला सल्ला किंवा मार्गदर्शन देतील असे सल्लागार आणि आपल्यासारखे गुंतवणूकदार यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न आहे. तुमच्या प्रश्नाच्या ओघामध्ये आत्ता तुम्ही टेक्नोसॅव्ही पिढीचा उल्लेख केलात आणि गेल्या वर्षभराच्या काळामध्ये जेव्हा लॉकडाऊनचं प्रमाण वाढतं होतं तेव्हा आपल्याला इच्छा आहे, वेळ आहे असं असलं तरी त्या संस्थेच्या ऑफिसमध्ये आपण जाऊ शकत नव्हतो आणि त्यामुळे टेक्नोसॅव्ही पद्धतीनं KYCकडे बघण्याचाही दृष्टिकोन खूप मोठ्या प्रमाणावरती वाढतो आहे आणि त्याही बाबतीत संदीप वैद्य किती चांगल्या पद्धतीने मदत करतात ह्याचा मला स्वतःला स्वानुभव. या गेल्या 31 वर्षाच्या तुमच्या कारकिर्दीमध्ये तुम्ही पाहिलं असाल की एक काळ 3 वर्षासाठी 12%, 13% त्याच्यावरती खूप मोठं कमिशन म्हणजे गुंतवणूकदारालाही आणि एजंटलाही मिळण्याच्या दिवसापासून आज अगदी वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे बाकीच्याही सगळ्या इन्व्हेस्टमेंट इन्स्ट्रुमेंटमध्ये किंवा गुंतवणुकीच्या साधनांमध्ये होतं आहे, पण व्याजदर हे कमी होत आहेत. अशा पार्श्वभूमीवरती HDFC सारखी संस्था आहे की ज्यांचं गुडविल खूप मोठं आहे, ते व्याजदर अगदी कमी दराने देतात, पण त्याचबरोबरीने अगदी 15 किंवा 25 दिवसासाठी सुद्धा ते मुदत ठेवींचं स्वरूप पाहतात. आता करोनानंतरच्या काळामध्ये पुन्हा व्याजदराशी निगडित इन्स्ट्रुमेंटकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलला आहे. तर या पार्श्वभूमीवरती एकंदरीतच ह्या कंपन्यांच्या FD किंवा कंपन्यांच्या मुदत ठेवी याविषयी तुम्ही काय सांगाल? नाही, आता कसं आहे की कंपन्यांच्या ठेवी ज्या चांगल्या आहेत, कारण जास्त रेट देणारे पण खूप जण आहेत, पण त्यांच्याकडे
सर्व्हिस ओरिएंटेड ज्या कंपन्या आहेत त्यांच्याकडे देणं मी प्रिफर करतो. पण प्रत्येकाची परत हे असतं की 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष 5 वर्ष खूप कमी असतात लोक कंपन्यांमध्ये. बँकांमध्ये पोस्टामध्ये गेले ते माणसं 5 नाही 10 वर्ष पण ठेवू शकतात. पण साधारण 3 वर्षापर्यंत एवढी मी देतो. आणि दुसरं जसं त्याची गरज आहे, मंथली इन्कम पाहिजे, क्वार्टरली, हाफ इयरली, इयरली, जसं त्या स्कीममध्ये आहे त्याप्रमाणे आम्ही देतो. आता काय झालंय की करोना नंतरच्या काळात म्हणजे असं आपण म्हणतो कधी कधी, पण एक तुम्ही हायर मिडल क्लासमध्ये जर गेलात ना तर माझा उलटा आहे की उलट आत्ता लोक खूप इन्व्हेस्टमेंट करायला येत आहेत. कारण गेल्या करोनाच्या 1 वर्षाच्या काळात या लोकांचे खर्च खूप कमी झाले. अगदी. आणि जे गव्हर्नमेंट सर्व्हिसला होते किंवा ते की ज्यांना पगारामध्ये कट झालेलं नाहीये, पण असे माझ्याकडे कितीतरी जण येतात की अरे घरातच होतो, काही ब्रँडेड आयटम खरेदी झाले नाहीत, काही झाले नाहीत, त्याच्यामुळे पैसे खूप उरलेले आहेत. आणि प्रायव्हेट सेक्टरमध्येही काय सगळ्यांनी जे वर्क फ्रॉम होम करत होते त्यांनाही पैसा चांगला येत होता. त्याच्यामुळे इन्व्हेस्टमेंट खूप वाढली आहे. म्हणजे नुसती इकडेच नाही, शेअर मार्केटमध्ये पण खूप वाढली आहे. गेल्या वर्षभरात 63 लाख नवीन ट्रेडिंग अकाउंट सुरू झाले, ते त्याचंच उदाहरण आहे. मंत्र गुंतवणुकीचे या शुभारंभाच्या भागामध्ये एक अगदी वेगळा प्रश्न मी विचारतो तुम्हाला, की आता इतका वेळ आपण गुंतवणुकीच्या वेगवेगळी साधनं, तुमचे अनुभव, तुमचा सल्ला याची चर्चा केली. गेली 31 वर्ष जसं तुम्ही डोंबिवलीतनं ह्या गुंतवणूक क्षेत्रात संबंधात काम करताय, तसं आम्ही सगळे डोंबिवलीकर गेली 30-31 वर्ष तुम्ही सार्वजनिक क्षेत्रात कार्यरत असलेलंही पाहतोय. तर सार्वजनिक क्षेत्रातला अनुभव आणि गुंतवणुकीचा अनुभव याच्या त्या दोन्ही क्षेत्रांमध्ये काम करत असताना परस्परांचा काही संबंध आहे असं जाणवलं का? तसं मी 10वीपासून डोंबिवलीच्या सार्वजनिक क्षेत्रात काम करतोय. पण खरं सांगायचं तर म्हणजे उपयोग झाला, पण तो उपयोग अशा आहे की जी इमेज माझी डेव्हलप झाली त्याच्यामुळे क्लायंट माझ्याकडे आले. पण मी स्वतः एक हे ठेवलेलं होतं की मी कोणाच्या, म्हणजे मी अजूनही हे ठेवलेलं आहे इनफॅक्ट, की मी कोणाच्या मागे जात नाही. म्हणजे माझे एकच आहे की मी ज्या क्षेत्रात काम करतोय तर असं खूप जण म्हणतात ना, अरे आला तो एजंट की फुटपाथ बदला, तर अशी आपल्यावर वेळ येऊ नये. आणि दुसरं असं की मी सार्वजनिक क्षेत्रात काम करताना अनेक मोठमोठ्या लोकांचे कार्यक्रम आयोजित केले, सगळं केलं, पण तिथे कुठेही मी माझा व्यवसाय आणला नाही. इव्हन मी गणेशोत्सवात पण सांगतो की गणपतीचं 1 महिन्यामध्ये मी कधी माझी बॅग पण उचलायचो नाही, की मी गणपतीच्या हॉलमध्ये माझी बिझनेसची बॅग घेऊन आलो, असं कधीच झालं. अगदी बरोबर. पण नक्कीच की जरी मी तिथे तो बिझनेस आणला नाही तरी जी इमेज क्रिएट झाली त्यांनी मला बिझनेससाठी नक्की फायदा झाला. नाही, हे मी अनुभवातनं म्हणजे स्वानुभवातनं सांगू शकतो की तुम्ही म्हणलात की एजंट दिसला की ग्राहक किंवा गुंतवणूकदार किंवा समोरचा माणूस फुटपाथ बदलतो. तुमच्या बाबतीत ते सकारात्मक होतं. संदीप दिसतोय म्हणून आम्ही, संदीप आहे त्या फुटपाथवरती येतो, संदीप आहे तर फुटपाथ सोडून जात नाही. पण ह्या सगळ्या चर्चेचा समारोप करत असताना एक प्रश्न विचारायचा मला मोह आवरत नाही, की तुम्ही आत्ता म्हणलात तसं की तुम्ही, मी ज्या काही वयोगटातले होतो त्याच्यापेक्षा अलीकडच्या काळामध्ये जी तरुणाई आहे की जी आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेमधला सगळ्यात मोठा वाटा GDPच्या दृष्टिकोनातून उचलते, ते जसे ऑफिसमध्ये आयुष्यामध्ये मल्टीटास्कर असतात तसे ते त्यांच्या प्रोफेशनल लाईफमध्येही मल्टीटास्कर आहेत. आणि विशेषतः गेल्या 1.5-2 वर्षामध्ये आणि सर्व्हिस सेक्टरचं जसं डॉमिनन्स वाढत चाललं आहे तसं प्रत्येकाच्या नोकरीचं शेल्फ लाईफ हे कमी होत चाललं आहे. आणि त्यामुळे नोकरीच्या बरोबरीने किंवा आपल्या व्यवसायाच्या बरोबरीने वेगवेगळ्या गोष्टी करण्याचा मानस लोकांचा वाढतोय. आणि जसं तुम्ही मगाशी म्हणलात तसं की गुंतवणूक क्षेत्र हे आता इतकं टेक्नॉलॉजी ड्रिव्हन होत चाललं आहे की मग कित्येक वेळेला एखादी इन्व्हेस्टमेंट फर्मसुद्धा, एखादा पार्टनर त्यांचा इन्व्हेस्टमेंट ओरिएंटेड असतो आणि एखादा टेक्नॉलॉजी ओरिएंटेड असतो. अशा वेगवेगळ्या घटकांमुळे एकंदरीतच तरुण वयात या ना त्या स्वरूपामध्ये गुंतवणूक क्षेत्रात कार्यरत राहणाऱ्या तरुणांचं, माणसांचं, व्यक्तींचं प्रमाण वाढत चाललं आहे. म्हणजे केवळ तरुणांचंच वाढतं आहे असं नव्हे, अगदी मध्यमवयीन किंवा अगदी सिनियर सिटीझन्ससुद्धा येत आहेत. तर एकंदरीतच आपण या आपल्या चर्चेची सुरुवात त्यांच्या गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून केली होती. पण जी माणसं नव्याने किंवा अलीकडच्या काळामध्ये या क्षेत्राकडे एक व्यवसाय म्हणून बघायला सुरुवात करतायत, तर त्यांना आत्ता तुमचा 31 वर्षाचा अनुभव लक्षात घेता नेमका काय पद्धतीचा सल्ला, मार्गदर्शन किंवा ज्याला आपण टिप्स म्हणतो किंवा टेक होम म्हणतो अशा पद्धतीनं सांगू शकाल? मला असं वाटतं की हा खूप म्हणजे काय प्रोफेशन म्हणून एक खूप चांगलं आहे. आणि
आजच्या तारखेला ह्या क्षेत्रातलं खूप चांगले कोर्सेस पण मार्केटमध्ये अवेलेबल आहेत की जे करून माणूस ह्याच्यामध्ये येऊ शकतो. आणि दुसरं असं आहे की मी वेगवेगळे LICचे पण कोर्सेस किंवा कोणतेही कोर्सेस जॉईन केले आणि ऐकले, त्यावेळेला प्रत्येकजण तिथे आम्हाला हेच सांगायचा की म्हणजे इन्व्हेस्टमेंट फील्ड हे असं आहे की तुमच्या हातात ब्लँक चेक दिलेला आहे सही करून, त्याच्यावर फिगर काय लिहायची आहे तुमच्या हातात आहे. तर तुम्ही जी मेहनत घ्याल तर त्याच्यावर सगळं आहे. पण एक सल्ला मात्र मी नक्की देईन की जो माणूस या फील्डमध्ये येतोय ना, त्यांनी इथे येताना माझ्याकडनं माझा नातेवाईक, माझा जवळचा मित्र आणि माझा शेजारी गुंतवणूक करणार नाही हे डोक्यात ठेवूनच इकडे एंट्री करावी. आणि इनफॅक्ट त्यांच्याकडे सगळ्यात नंतर त्यांनी जायला पाहिजे. कारण काय होतं की खूपसे जण मी बघतो की ह्या फील्डमध्ये येतात, ते त्यांच्या नातेवाईकांकडे, मित्रांकडे जातात, प्रत्येकजण त्यांना सांगतो की अरे नाही माझा तर हा एजंट आहे, माझा तर तो एजंट आहे. तर त्याच्यामुळे ते नाउमेद होतात आणि मग काय होतं की 2-3 वर्षात ते बाहेर पडतात आणि मग अशा लोकांचे जे क्लायंट असतात ते आम्ही आमच्या शब्दात म्हणतो उघड्यावर पडतात की त्यांना कोणच एजंट नसतो आणि मग त्यांना सर्व्हिसच मिळत नाही आणि मग त्यांना काही कळतच नाही की आपलं काय होतंय, त्यांचे प्रीमियम भरले जात नाहीत, पॉलिसी लॅप्स होतात. तर इथे जर यायचं ना तर प्रोफेशन म्हणून या की मी हे कायमस्वरूपी करणार आहे अशा मनस्थितीत या, तर इथे स्काय इज द लिमिट आहे. कारण असं आहे की तुम्ही जर बघायला गेलात तर आजच्या तारखेला प्रत्येक सेक्टरमध्ये 30 ते 35% वरती गुंतवणूकदार नाही आहेत. म्हणजे जो आज आपण म्हणूया की जो क्लास आहे की म्युच्युअल फंडामध्ये तर 8 ते 10% लोकच इन्व्हेस्टमेंट करतायत अजूनही. LIC मध्ये तुम्ही जरा की 30-35% असतील, पण एवढं पोटेन्शियल इथे आहे आणि तेवढ्या लोकांपर्यंत तुम्ही पोचलात तर खूप काही याच्यामध्ये चांगलं तुम्ही करू शकता असं मला वाटतं. तुम्ही आत्ता जो मुद्दा मांडलात की एखादी व्यक्ती, मग ते वयोगट कुठचं आहे हे काही फारसं महत्त्वाचं नाही, हे या क्षेत्रात येऊन काम करायला सुरुवात करतात, 2-3 वर्ष ते काम करतातही, या ना त्या कारणाने ते नाउमेद होतात. आणि यामुळे ह्या 2 ते 3 वर्षाच्या काळामध्ये ज्या गुंतवणूकदारांनी त्यांच्या सेवांचा फायदा घेतला किंवा त्यांना बिझनेस दिला आहे ते तर उघड्यावर पडतातच. त्यातली दुसरी अडचणीची गोष्ट अशी होते की त्या व्यक्तीने स्वतः 2-3 वर्ष कष्ट केलेले आहेत, त्या कष्टाचं यश जेव्हा क्षितिजावरती दिसायला लागण्याचे दिवस येतात त्याच्यात तो ते क्षितिज सोडून पळालेला असतो. आणि ही गोष्ट अशासाठी आता महत्त्वाची आहे, म्हणजे हा प्रश्न मुद्दामून शेवटी घ्यायचं कारण म्हणजे केवळ गुंतवणूक क्षेत्रातला व्यावसायिक म्हणूनच हे महत्त्वाचं आहे अशातला भाग नाही. पण करोनानंतरच्या आणि तसंही मगाशी संदीप वैद्य म्हणले तसं की गुंतवणूक क्षेत्र हे चेकसारखं आहे, अमाऊंट आपण लिहायची असते. त्या चेकवरतीही 2 भाग असतात. ज्या वेळेला बेररचा अकाउंट पेही होण्याची शक्यता असते त्या क्षेत्रात किंवा त्या वेळेला जर आपण गेलो तर आपली गुंतवणूकही चुकते आणि आपला व्यवसायही चुकतो. आणि अशा पद्धतीची मुलाखत किंवा चर्चा किंवा तुमचा अनुभव इतक्या मोकळेपणाने तुम्ही इथे आलात, आम्हाला सांगितलं, याबद्दल सिटी सजेस्टच्या माध्यमातून मी तुमच्या सगळ्यांचे, तुमचे विशेषतः आणि तुमच्या सर्व सहकाऱ्यांचे, ऑफिसमधल्या, घरातल्या मनापासून आभार मानतो. मनपूर्वक धन्यवाद. सिटी सजेस्टच्या या नवीन उपक्रमाच्या म्हणजे मंत्र गुंतवणुकीचे पहिल्याच भागामध्ये वैद्यराज आडनाव असलेली वैद्य व्यक्ती यावी हा योगायोग मला महत्त्वाचा वाटतो. अशाच पद्धतीनं या क्षेत्रातले जे निरनिराळे व्यावसायिक आहेत त्यांचे अनुभव, अपेक्षा हे मंत्र गुंतवणुकीच्या माध्यमातून आपल्यासमोर घेऊन यायचा माझा प्रयत्न राहील. साधारणपणे माईकच्या या बाजूनी बोलण्याची मला सवय आहे, परंतु धोरण आणि अंमलबजावणी ह्या दोन्ही क्षेत्रात काम करत असताना माझ्या स्वतःच्या सेट नोशन्सच्या पलीकडे जात प्रत्यक्ष व्यवसाय करणारी जी माणसं आहेत, जे वेगवेगळ्या सेवा देत आहेत, कारण शेवटी आपण कितीही म्हटलं की आपल्या स्वतःच्या गुंतवणुकीच्या पोर्टफोलिओमध्ये इन्शुरन्स पाहिजे, म्युच्युअल फंड पाहिजे, पेन्शन पाहिजे, इक्विटी पाहिजे, पण या क्षेत्राचं एक वैशिष्ट्य असतं. आणि शेवटी ती व्यक्ती, ती संस्था जरी वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा देत असली तरी त्या प्रत्येकाचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन असतो. आणि तो दृष्टिकोन तसा असण्याचं कारण असं असतं की गुंतवणूकदारांच्याही अशा अनेक बहुविध अपेक्षा असतात. त्यामुळे या बहुविध अपेक्षांचं उत्तर मिळावं आणि नेमकं तुमच्या ज्या अपेक्षा आहेत, तुमच्या ज्या गरजा आहेत, त्या दृष्टिकोनातनं आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये नेमकं अशा पद्धतीच्या सेवा कोण देऊ शकतं, म्हणजे एकंदरीतच सर्व्हिस प्रोव्हायडर आणि सर्व्हिस सीकर हे दोघंही या मंत्र गुंतवणुकीच्या मालिकेच्या माध्यमातून एका व्यासपीठावरती आणण्याचा माझा हा प्रयत्न आहे. मला आशा आहे
की सिटी सजेस्टच्या मंत्र गुंतवणुकीच्या या उपक्रमाला तर तुम्ही भरभरून प्रतिसाद द्यालच. हा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही स्वतःही एकपेक्षा जास्त वेळा पहा, तुमच्या सर्व संबंधितांपर्यंतही पोचवा. आणि याच निमित्तानं साहजिक गुंतवणुकीविषयी बोलत असताना माझाही स्वार्थ सुटलेला नाही. सिटी सजेस्टचे इतर जे 2-3 उपक्रम आहेत, माझे स्वतःचे ऑनलाईन ट्रेनिंग कोर्सेस असतील, इन्व्हेस्टमेंट ॲडवायझरी सर्व्हिसेस असतील किंवा पेड व्हिडिओज असतील, स्वतःचा माझा चंद्रशेखर टिळक नावाचा यूट्यूब चॅनल असेल, या सगळ्यांवरती आपण जरूर प्रतिसाद द्या. या व्हिडिओ व्यतिरिक्त आणि इतरही जे तुमचे काही अभिप्राय असतील, प्रतिक्रिया असतील, त्या जरूर अत्यंत मोकळेपणाने तिथे नोंदवा. म्हणजे येणाऱ्या भागांमध्ये मला त्यानुसार सुधारणा करता येणं शक्य होईल. त्याचबरोबरीने साहजिकच जी मंडळी, जी व्यक्ती तुमच्यापर्यंत या माध्यमातून मी घेऊन येतोय, त्यांनाही तुमच्या वेगवेगळ्या गरजा कळल्या तर त्यांनाही त्यांच्या स्वतःच्या सेवांमध्ये, प्रॉडक्टमध्ये हे बदल करत राहता येईल. आपल्याला सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद देत मंत्र गुंतवणुकीच्या या पहिल्या भागाचा इथेच समारोप करण्याची मला अनुज्ञा असावी. नमस्कार.